इंग्लिश क्लास या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण रोज नवीन नवीन स्ट्रक्चर शिकणार आहोत. चला तर मग पाहूया. आज नवीन एक स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. तो आहे ॲमिजार टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता प्रेझेंट टेन्समध्ये ॲमिजार प्लस V1 आणि प्लस ऑब्जेक्ट यूज केल्यानंतर त्या सेंटेन्सचा नेमका अर्थ काय होतो हे आज आपण या एक्झाम्पल्सद्वारे शिकणार आहोत. चला तर मग पाहूया. पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य. सेंटेन्स कविता इज टू कम्प्लीट हर वर्क. आता या सेंटेन्समध्ये इज टू प्लस V1 वापरल्यानंतर याचा अर्थ होतो एखादी गोष्ट करायची आहे किंवा करणार आहे. यामध्ये पहिलं सेंटेन्स आहे कविता इज टू कम्प्लीट हर वर्क, म्हणजे कविताला तिचं काम पूर्ण करायचं आहे किंवा ते काम ती पूर्ण करणार आहे असा याचा अर्थ होतो. त्यानंतर नेक्स्ट, प्राईम मिनिस्टर इज टू व्हिजिट मुंबई. प्राईम मिनिस्टर मुंबईला व्हिजिट करणार आहेत किंवा करायचं आहे. दे आर टू हेल्प देअर फ्रेंड्स. त्यांना त्यांच्या मित्रांना मदत करायची आहे किंवा ते त्यांच्या मित्राला मदत करणार आहेत असा याचा अर्थ होईल. श्याम इज टू विन क्रिकेट मॅच. श्यामला क्रिकेट मॅच जिंकायची आहे. यू आर टू रिक्वेस्ट युअर सिस्टर. तुला तुझ्या बहिणीला रिक्वेस्ट करायची आहे म्हणजेच विनंती करायची आहे किंवा तू विनंती करणार आहेस असा याचा अर्थ होईल. त्यानंतर या सर्व सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य काय होईल आणि त्याचा अर्थ नेमका काय होतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, चला तर मग पाहूया. नेक्स्ट, निगेटिव्ह सेंटेन्सेस पहा. करायचं नाही किंवा करणार नाही असा याचा अर्थ होतो. कविता इज नॉट टू कम्प्लीट हर वर्क. कवितेला तिचं काम पूर्ण करायचं नाही किंवा ती तिचं काम पूर्ण करणार नाही असा याचा अर्थ होईल. प्राईम मिनिस्टर इज नॉट टू व्हिजिट मुंबई. प्राईम मिनिस्टरला मुंबईला व्हिजिट करायचं नाही. दे आर नॉट टू हेल्प देअर फ्रेंड्स. त्यांना त्यांच्या मित्रांना मदत करायची नाही. श्याम इज नॉट टू विन क्रिकेट मॅच. श्यामला क्रिकेट मॅच जिंकायची नाही किंवा तो क्रिकेट मॅच जिंकणार नाही असा याचा अर्थ होईल. यू आर नॉट टू रिक्वेस्ट युअर सिस्टर. तुला तुझ्या बहिणीला विनंती करायची नाही किंवा तू विनंती करणार नाहीस. त्यानंतर आता या स्ट्रक्चरचा वापर करून आपण प्रश्न कशा पद्धतीने विचारू शकतो आणि त्याचा नेमका अर्थ काय होईल हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. खाली काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स दिलेले आहेत, पहा. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस करायचं आहे का, करणार आहे का असा याचा अर्थ घ्यायचा आहे. पहा, इज कविता टू कम्प्लीट हर वर्क. कवितेला तिचं काम करायचं पूर्ण करायचं आहे का. इज प्राईम मिनिस्टर टू व्हिजिट मुंबई. इज प्राईम मिनिस्टर टू व्हिजिट मुंबई. प्राईम मिनिस्टरला मुंबईला यायचं आहे, भेट द्यायची आहे का. आर दे टू हेल्प देअर फ्रेंड्स. त्यांना त्यांच्या मित्रांना मदत करायची आहे का. इज श्याम टू विन क्रिकेट मॅच. श्याम क्रिकेट मॅच जिंकणार आहे का. आर यू टू रिक्वेस्ट युअर सिस्टर. तुला तुझ्या बहिणीला रिक्वेस्ट करायची आहे का. अशा पद्धतीने या सर्व इंट्रोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक सेंटेन्सचा अर्थ होईल. आता या सर्व सेंटेन्सचा तुम्ही एकदा अभ्यास व्यवस्थित करा आणि या स्ट्रक्चरप्रमाणे तुम्ही स्वतः काही सेंटेन्स बनवून पहा आणि तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.